या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष करत संततधार पावसात 1.5 दिवसांच्या गणरायाला काल गुरुवारी निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील 13,844 घरगुती आणि 7 सार्वजनिक गणपतींचे समुद्र आणि नदीत विसर्जन करण्यात आलं. किनाऱ्यावरती गर्दी होऊ नये आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस दलातर्फे ग्रामीण व शहरी भागात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती 1,69,417 घरगुती गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना झाली होती. गणेशाची भक्तिभावानं आराधना केल्यानंतर 1.5 दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. घराघरामध्ये मंगलमय वातावरण पाहायला मिळत होतं. लांजा, राजापूरसह चिपळूण, खेड परिसरात सकाळच्या सत्रात जोरदार पाऊस होता. दुपारी पावसानं उसंत घेतली, त्यामुळं विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. 1.5 दिवसाच्या विसर्जनाला देखील चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रत्नागिरीतील मांडवी, भाटे किनारी 1,000हून अधिक गणरायांना निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकांनी मांडवी किनाऱ्यावरती गणेश भक्तांची गर्दी होती. किनाऱ्यावर गणपतीच्या आरत्यांच्या सुरांसह भक्तांचा ऊर भरून आलेला दिसत होता. काही गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पावसाचं आगमन झालं. जलाभिषेकात देखील आनंदानं गणेश भक्त लाडक्या गणरायाला पुढल्या वर्षी लवकर याचा जयघोष करत निरोप देत होते. पावसापासून मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी त्यावर प्लास्टिक देखील टाकण्यात आलेलं होतं. 4 चाकी गाड्यांची गर्दी होऊ नये यासाठी भाटे, मांडवी किनारी पोलिसांनी नियोजन केलं होतं.